उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐशी नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐशी नाही कवळ काही काल्याचे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजे सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिम विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तू ऐशे नाही कवळ काही काल्याचे सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा काला या प्रकरणातील अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या अंतःकरणात जे काल्याविषयी आवड रुची आहे त्या आवडीपोटी त्या रुचीपोटी एक काल्याच्या संबंधानं प्रतिज्ञा करतायत विठाला विठाला माझी टाळकऱ्यांना विनंती एक तर टाळ कमी येत तर सगळेजण टाळ वाजवा एवढी विनंती परम पावन परमात्म्याच्या दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि सन्मानाने उपस्थितीमध्ये सर्व ग्रामस्थ मंडळी पानेवाडी यांच्या संयोजनातून समर्पणातून संपन्न होत असणारा हरिभक्तीपरायण परमपूज्य वैकुंठवासी गुरुवर्य शिवाजी महाराज आडगावकर यांनी 111 वर्षापूर्वी ज्या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली असा भक्ती उत्सव वैकुंठवासी गुरुवर्य म्हातारबाबा शिंदे वैकुंठवासी गुरुवर्य जयराम महाराज भोसले गुरुवर्य लक्ष्मीकांत महाराज आदी करून साधू संतांच्या आशीर्वादाने प्रेरणेने संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव सालाबाद प्रमाणे याही वर्षी 111व्या वर्षी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात हा भक्ती उत्सव संपन्न होतो आहे आणि या भक्ती उत्सवातील समारोपाची चिंतन सेवा आज माझ्या वाट्याला सर्व ग्रामस्थ मंडळी पानेवाडी असतील तथा आदरणीय केशवराव भुजंगराव चव्हाण तथा भगवानराव कारभारी ढवळे यांच्या सौजन्यातून तथा आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे कार्तिक महाराज त्याचप्रमाणे आदरणीय रामानाचार्य विश्वंभर महाराज यांच्या विशेष आग्रहातून संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे। ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना आम्हाला गुरुतुल्य असणारे आमचे परमादरणीय परमश्रद्धेय
तुकारामजी महाराज तायडे यांची सन्माननीय उपस्थिती आहे, जे वर्षभर आपल्या गावामध्ये सत्संगाची ज्योत तेवत ठेवतात अशा आदरणीय हरिभक्तपरायण शिवाजी महाराज आहेत. त्याचप्रमाणे गायनाच्या क्षेत्रात, मृदंगाच्या क्षेत्रात फार मोठी नाव असणारी फार दिग्गज मंडळी या ठिकाणी आहेत. सर्वांचा मला काही नावनिशा परिचय नाहीये, ही माझी खंत आहे, ती मी सुरुवातीला व्यक्त करतो. पण सर्वच गुणीजन महाराज मंडळी यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करून, या सर्वांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करून मी अभंग चिंतनाला सुरुवात करतो. आज आपल्या उत्सवाचा समारोप आहे आणि नियम असा आहे, संसाराचा शेवट पश्चातापात होतो आणि परमार्थाचा शेवट प्रसादात होतो. संसार करून जो मिळतो तो पश्चाताप आहे आणि परमार्थ करून जो मिळतो तो प्रसाद आहे. परमार्थात प्रसाद मिळत असतो, संसारात पश्चाताप. मग तुमचा संसार केवढाही असो, 1 एकराचा असो नाहीतर 10 एकराचा असो, 1 लेकराचा असो नाहीतर 10 लेकराचा असो, 1 बायकोचा असो किंवा बिना बायकोचा असो, असं मला म्हणायचं होतं. कसाही संसार असो, त्याचा शेवट शेवटी पश्चातापातच. आणि येथ थोडे नि पुरे कोड बहुत म्हणीचे, पण मात्र परमार्थामध्ये शेवट मात्र प्रसादात. मग गेली 11 वर्ष आपण साधना केली, या वर्षी गेल्या 7 दिवसापासून आपण भक्ती उत्सव करतो. मग याचा आज समारोप असेल तर प्रसादानेच होईल. आणि प्रसादालाच वारकरी संप्रदायामध्ये कालाही संज्ञा आहे आणि ते प्रसाद सचिंतन करण्याचं सौभाग्य मला प्राप्त आहे. ऐका, हा जो काला आहे तो संत वाङ्मयात 3 प्रकारचा आहे. 3 प्रकारचा. एक प्रतिकात्मक काला आहे, काला खाऊ दही भात, ज्याच्या अभंगात विशब्द आहे. दुसरा आहे ज्ञानमय काला, तो का म्हणे काला कोठे अभेद देखील. आणि तिसरा आहे भक्तिमय काला. हो, भक्तिमय काला कसा आहे? हरिनामाचा खिचडी काला, 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 खिचडी काला, खिचडी काला, खिचडी. हरीचं नाम आणि त्याच्यावर प्रेमाचं घातलेलं मोहन हा भक्तिमय तिसरा काला आहे. हा 3 प्रकारचा काला आहे. मग जगद्गुरु तुकोबरायच्या आवडीचा काला कोणता आहे त्याचा प्रस्तावनेत आपण विचार करायचा. ज्या अर्थी तुकाराम महाराज मी गर्भवास घेईन पुन्हा जन्माला येईन अशी भाषा वापरतात, त्या अर्थी तुकाराम महाराजाला अपेक्षित असणारा काला वेगळाच असेल. कारण दही आणि लाही खाण्याकरता तुकाराम महाराज परत येतील असं नाही. हे तुमच्या आमच्या सारखेत का? कुठे निघाला रे? जालन्याला. का? त्या ढाब्या भाजीले भारी भेटत. माणसं जिभेचे चोचले पुरवण्याकरता कुठं जातील आणि काय करतील सांगता येत नाही. पण तुकाराम महाराज सारखा साधू केवळ दही आणि लाई खायला परत येणार नाही. कारण तुकाराम महाराज सारख्या साधूने रसना जिंकलेले साधू आहेत. हो, काय खातो आम्ही कासया सांगाते कैसे हे लागते नेनुमुखी, महाराजांची भाषा आहे. पण रस विषयाकरता परत येतील असं नाही. म्हणून सोडून द्या आता हा विचार. आता दुसरा विचार आहे, दुसरा ज्ञानमय काला आहे. हो, तो का म्हणे काला कुठे अभेद देखील. त्या काल्याकरता महाराज परत येणार आहेत का? तर त्याच्यात 2 संगती आहेत. पहिली संगती ही आहे, तो काला मिळाल्यानंतर परत येण्याची भाषाच करता येत नाही. यद गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम, तो का म्हणे नोहे परती तुझ्या दर्शने मागुती. बेसेला नाही ना, तो का म्हणे नोहे परती तुझ्या दर्शने मागुती. देवाचं ते तो काला संपन्न झाला तर परत यायची भाषाच होत नाही. आणि दुसरी गोष्ट,
तुकाराम महाराजाला या काल्याची लय आवडही नाही. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तो देव ऐसे करे. ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव नको. किंवा महाराजाचं प्रमाण आहे अद्वैती तो नाही माझे समाधान गोड हे चरण सेवा तुझी. म्हणजे महाराज फार याच्यात रुमतात असं नाही. मग तुकाराम महाराजाला आवडीचा काला कोणता आहे? ज्यात हरी आहे, हरीचं नाव आहे आणि त्यात प्रेमाचं मोहन आहे. हा मात्र काला महाराजाला अत्यंत आवडतो. महाराजाला हा काला का बरं आवडतो? त्याचं पहिलं कारण आहे कारण हा चवदार आहे. तो का म्हणे आला चवी रसाळ हा काला. याची चव फार गोड आहे. चवीत काय आहे? आपल्याकडे जेवणामध्ये 6 प्रकारचे रस आहेत. मोजा कोणते कोणते? आंबट, गोड, तिखट, कडू, खारट आणि तुरट. हे 6 रस जेवणात आहेत. पण जीवाला या 6 रसात सगळ्यात जास्त आवडणारा रस कोणता आहे? माणसाला आंबट, गोड, तिखट, कडू आणि तुरट आणि खारट यामध्ये सगळ्यात जास्त आवडणारा रस कोणता आहे सगळ्यांना? अगदी बरोबर, गोड सगळ्यांना आवडतं. उदाहरण, ए बाळा तुला गोड आवडतं का कडू? गोड. ए बाळा तुला तिखट आवडतं का गोड? गोड. तुला रे तिखट आवडतं का गोड? गोड. वा वा वा. भैया तुला आंबट आवडतं का गोड? तुला खरट आवडतं का गोड? हा तुला रे गोड. म्हणजे गोड सगळ्यांना आवडतं. एक बोलू का? गोड सगळ्यांना चालत नाही. गोड सगळ्यांना चालत नाही पण आवडतं सगळ्यांना गोड. पण एक बोलू का? ज्याला चालत नाही त्याला तर लय आग खायची गोड. एकदा ज्ञानोबाराच्या सोहळ्यात एका हॉटेलमध्ये उभा राहिलो, पाऊस चालू होता म्हणून. आणि तेवढ्या पावसात तो हॉटेलवाला गरम गरम जिलेबीन भजे तळीत होता. तर एक माणूस माझ्या शेजारी आला. त्यानं पाकात बुडवलेली पाव किलो जिलेबी खाल्ली आणि 3 प्लेट भजे खाल्ली. किती किती? 3 प्लेट भजे आणि पाव किलो जिलेबी पाकात बुडवलेली खाल्ली. आणि एवढं खाणं झालं हॉटेलवाल्याला म्हणते 1 कप चहा ठेव बगर शक्कर. मी त्याला सहज विचारलं बगर शक्कर काय? मला डायबिटीस आहे म्हणला महाराज. मी तुझी सेल्फी दे एक. असे लोक सगळ्यांना काय आवडतं? गोड आवडतं. आता काला किती गोड आहे? नुसती प्रमाण देतून पुढे जातो. हरी गोड आहे. मधुराधिपते रखिलम मधुरम. हरी गोड आहे. हरीचं नाव गोड आहे. नाम गोड नाम गोड पुरे गोड सकळही. हरी गोड, हरीचं नाव गोड. आता प्रेम, एका जनार्दनी प्रेम अति गोड. मग हरी गोड, हरीचं नाव गोड आणि प्रेम अति गोड. ह्या 3 गोष्टी गोड. मग या 3 मिसळून झालेला काला किती गोड. हा किती गोड. म्हणून हा गोड असल्यामुळे महाराजांना हा आवडतो चवीला. पण ऐकलं का? प्रत्येक वेळा गोड शब्द चववाचक येत नाही. बऱ्याच वेळा गोड शब्द आनंदवाचक येतो. उदाहरणार्थ, काय शुभम महाराजांनी पकवास गोड वाजिला हो. आपण काय म्हणतो? शुभम महाराजांनी काय गोड पकवास वाजिला हो. पकवास चाटून पाहिलाय का आपण? मग गोड वाजवला म्हणजे काय?
त्यांनी वाजवल्यामुळे आनंद आला. काय गोड चाल म्हटली हो, का चाल चाटून पाहिली काय? मग ती ऐकल्यामुळे काय मिळाला? आनंद मिळाला. म्हणजे आनंद, गोड शब्द जसा रसवाचक येतो तसा आनंदवाचक येतो. याला उदाहरण असं आहे, लक्ष देऊन ऐका. चूल पेटलेली आहे, मावशो काय पेटलेली आहे? चूल पेटलेली आहे. त्याच्यावर लोखंडाचा तवा टाकलेला आहे, त्याच्यावर हिरव्या मिरच्या टाकल्या, 2 पळ्या तेल सोडलं, मिरच्या भाजल्या, वाफवण्यासाठी त्याच्यावर भाकर 1 पालथी घातली, काढल्यावर त्याच्यात लसण टाकला, एवढं जाड मीठ टाकलं, कशा? त्या मिरच्या. आणि त्याचा काय केला? खरं सांगा, कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटले? देवा शपथ विचारायला. आणि त्याचा काय तयार केला? ठ्याचा तयार केला. पुढे ऐका ना, लोखंडाचा तवा टाकला, त्याच्यावर हिरव्या मिरच्या, तेल टाकून भाजलं, त्याच्या मस्त गावरान लसण, जाड मीठ, आणि असा त्याचा काय केला? ठ्याचा तयार केला. आणि मस्त उन्हाळ्याच्या दिवसात लिंबाच्या झाडाच्या सावलीला बाजरीच्या कडक भाकरी, असा ठ्याचा, त्याच्यावर करडीचं तेल, तोंडी लावायला कांद्याची पात, तोंडी लावायला भाजलेल्या शेंगा, अधून मधून गोड गोड ताक. खरं सांगा कसं वाटायला लागले? आणि असा खायला बसला, असा खायला बसला. बायकोला मला वाट्याचा वाट्याचा, एकदा दिला, 2दा दिला, 3ऱ्यांदा वाट्याचा. ती म्हणजे आता बरं वाटत हो, पण संध्या आपलं एक तर महिना झाला तुम्हाला मूळव्याध ठणकायला लागलाय तुमचा, बरं नाही हो हे. ते म्हणला नाही, वाढ म्हणला. ठ्याचा किती काढता? आणि त्याच्या तोंडात तो शब्द येतो, ठ्याचा लयच गोड लागायला लागला. त्याच्या तोंडात शब्द काय येतो? ठ्याचा गोड लागायला लागला. आता मला सांगा, ठ्याचा गोड का तिखट? पण हा गोड काय म्हटला? इथं गोड शब्द रसवाचक नाहीये, इथं गोड शब्द आनंदवाचक आहे. तसा काल्यामध्ये रसही आहे आणि काल्यामध्ये आनंदही आहे. हा रस आनंदाचा, घोष करा हरिनामाचा. म्हणून पहा, रोजच्या कीर्तनापेक्षा काल्याच्या कीर्तनात सगळ्यांना आनंद होतो. रोजच्या कीर्तनानं कोणी खुश होईल, कोणी नाराज होईल. एखादं महाराजानं लयच वेदांत सांगितलं राव, काय नाराज होते? एखादं महाराज लयच पोरकटासारखा बोलला राव. एखादा बोले आजच्या महाराजाला स्वरच नव्हता राव. हो, पण काल्याचं कीर्तन असं असतं. विश्वंभर महाराज आज कोणालाच नाराजी नाही, सगळं गाव आनंदी असतं. आज गावात सत्वगुणी आज आनंदी, रजोगुणी आनंदी. रोजच्या कीर्तनाने सत्वगुणी रजोगुणी आनंदी झाली तर तमोगुणी होत नाहीत. पण काल्याचं कीर्तन असं अपवाद आहे, आज पाणेवाडीतले सत्वगुणी खुश, रजोगुणी खुश आणि तमोगुणी बी खुश. का बरं? देवाचा प्रसाद मिळणार आहे म्हणून सत्वगुणी खुश, त्यांना आनंद. देवाच्या 9 रसातल्या लीला ऐकायला भेटणार आहेत म्हणून रजोगुणी खुश. आणि गेली 7 दिवस गावात कटकट चालू होती, ती आज संपणार आहे मग तमोगुणी बी खुश. म्हणून काला सगळ्यांना आनंद देतो. म्हणून रसानंही चवदार आणि आनंद आहे. म्हणून तुकाराम महाराजाला हा काला मोठा आवडतो. आणि मग नियम असा आहे, आवडी करता माणूस कोणतंही मूल्य मोजायला तयार असतो. माणूस आवडी करता काय काय करतो, या करता ज्ञानेश्वरीतल्या 3 ओव्या उचलू आणि प्रस्तावनेमध्ये त्याचा विचार मांडू. आवड माणसाला काय करायला लावते? पहिला मुद्दा आहे का, आवड माणसाला लाज सोडायला लावते. माणसाला जे आवडतं त्याची लाज वाटत नाही. ज्ञानोबराची प्रसिद्धी होवी, आवडी आणि लाजवी तरी ते काही, आवड लाज धरू देत नाही. 100 एकरचा बागायतदार असतो. किती एकरचा भाऊ? 100 एकरचा. त्याचं वर्षाचं इन्कम कोटीमध्ये असतं. आणि अशा 100 एकरावाल्याच्या शेतात 300 रुपये रोजानं खुरपायला बाई आलेली असते. हा मालक किती एकरचा? 50 एकरचा बागायतदार. तिच्या रानात काय खुरपायला बाई काय रोजानं आली? 300 रुपये रोजानं आली. आणि हा 100 एकरचा बागायतदार ते 300 रुपये रोजानं आलेल्या बाईला म्हणता, आका तंबाखू आहे का? याला लाज आहे का? बाया कोण तंबाखू घेऊन खातो तू? का लाज वाटत नाही? विषय कसा आहे? आवडीचा आहे. आवड असल्यामुळे
महाराजांना हो या हरिनामाची आवड असल्यामुळे महाराजांनी लाज सोडली. हो मध्यम लावून द्या बरं पोहेकर महाराज. लाज भय शंका दुराविला मान बोला. लाज भय शंका दुराविला मान. 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 नकळे साधन या परते. नकळे साधन या परते. नकळे साधन या परते. गायनाचे मुडे आबोलिया छंदे. गायनाचे मुडे आबोलिया छंदे. गायनाचे मुडे आबोलिया छंदे. गायनाचे मुडे आबोलिया छंदे. या करता महाराजांनी लाज सोडली. भक्ती करता भजना करता लाज भय शंका दुराविला मान. का लाज सोडली? कारण विषय आवडीचा आहे. चला, माणसाला ज्याची आवड असते त्याचा कंटाळा येत नाही. ज्ञानोबराय म्हणतात आवडी जेथ पडे. आवडी जेथ पडे तयाची अवसरी पुढे पुढे. रेगो लागे हे घडे प्रेमायशे. माणसाला जे आवडतं ना त्याचा कंटाळा कधी येत नाही. ज्ञानोबराय म्हटलं कधीच येत नाही. याला उदाहरण द्यायचं ठरलं. हे भैया तुझं नाव काय? कुणाल. तुला खायला काय आवडतं? कीर्तना सांगण्याजोगं असलं तर सांग. आणि एकदा मी त्या साताऱ्याकडे गेलो. सहज एका पोराला विचारलं का रे तुला खायला काय आवडतं? तरी महाराज ते कीर्तना सांगण्याजोगं नाही म्हणला. काय करा म्हणून आपलं सातकून घेत. कुणाल अरे माळकरी वाटता. अरे मग आपला माणूस आहे काय अडचण नाही. हा कुणाल तुला गोड पदार्थात काय आवडतं? गुलाबजाम आवडते. ऐ कुणाल तू डोक्याला हात नको लाव बाबा. नाही तुम्ही माणूस बोलते. तू हात नको लाव. गुलाबजाम आवडतात. मी तुझा मामा म्हण. चालत मन मामा. मोठ्याने म्हण ना. फक्त मामा म्हणून पोरगी मागू नको. कारण मामाचाच मिळणार नाही. मामा बना बना हिंडो. तू मामाच झालं नाही अजून. कुणाल मी तुझा मामा. तुला काय आवडतात? गुलाबजाम. मी आलो. कुणाल मामा म्हण ना. लावीन बाबा मिळ पण मामा म्हण म्हणा. कुणाल मामा. बघ मी तुला खाऊ आणला. काय आणला मामा? अरे तुला खाऊ आणला मी. अरे मामा एक फोन तर करायचा रे म्हणला. हा आत्ताच पोटभर जेवलोय म्हणला. पाणी बसल एवढी जागा नाही. मी आता काय खाऊ शकत नाही. नको बाबा. अरे तुझ्या आवडीच आहे. कुणाल म्हणला मामा गुलाबजाम आहेत काय? म्हणला मग मी गुलाबजामचा डब्बा हातात दिला. कोणाच्या? भाचा आहे मा. कुणाल म्हणू नका नुसता. भाच्याच्या हातात दिला. आणि मग कुणाल लक्ष द्या बरं. गुलाबजाम त्याचे काय आहेत? आवडीचे. नावाला एक खाणार होता. ते म्हणला मामा आता एक खातो बाकीचे उद्या खातो. कुणाल गुलाबजाम नावाला एक खाणार होता तर नावाला एक बी ठेवीत नाही. का बरं? आवडी जेथ पडे तयाची अवसरी पुढे पुढे. ते माणसाला पुन्हा पुन्हा असावंस वाटतं. म्हणून आवड आहे तिथं लाज नाही. आवड आहे तिथे कंटाळा नाही. आता ज्ञानोबराची तिसरी ओवी आहे का? ज्ञानोबराय म्हणतात आवडी अतिसाच तरी जीवित ही सलंच. आगी घालिता रोमांच देखजत सतीये. माणसाला आवड असावी ती अति असावी आणि ती आवड खरी असावी. महाराज म्हणतात जर आवड अति आहे आणि साच आहे त्याला जीवित्वाचा सुद्धा विचार नसतो. कशाप्रमाणे? आगी घालिता रोमांच देखजत सतीये. जसं सती जुन्या काळात सती प्रथा होती. आता ती कालबाह्य झाली. पण सती नवऱ्याच्या धगधग त्या आगीमध्ये उडी टाकायची. का बरं? आठवणी एका उडी घाली म्हणे तुका
नवऱ्याच्या आवडी करता ती अग्नी सुद्धा सेवन करायची. आपल्याकडे पद्मिनीचा जोहार प्रसिद्ध आहे की नाही, चित्तोडगडवरचा, अलाउद्दीन खिलजीचा, नाही ना. म्हणजे सती अग्नी पाहत नाही. का बरं तिला जीवित्वाचा विचार वाटत नाही? कारण आवडी पोटी, आवड माणसाला जीवित्वाचा विचार करू देत नाही. कृष्णा महाराज काय झालं, 2004 सालची घटना आहे. मी आजारी पडलो आणि DY पाटील हॉस्पिटल आहे ना, त्या हॉस्पिटलमध्ये आजारी होतो. जो 1.5 महिना आजारी होतो, 1.5 महिना ऍडमिट होतो. तर माझ्या शेजारी एक पेशंट आलं, तरुण पोरगा होता, पण त्या पोरानं दारू पिऊन पिऊन त्याचं लिव्हर खराब झालं. कोणाचं? त्या पोराचं. आणि डॉक्टर काय म्हणायचे, ह्यानं दारू पिली नाही पाहिजे, हा पेल्याशिवाय राहत नव्हता. शेवटी घरचे म्हटले, डॉक्टर काय भाड्याचं म्हणजे जे काही इथं राहण्याचं भाडं असेल ते आम्ही देऊ बाबा, हे पोरग घरी काही आमचं ऐकत नाही, तुम्ही याला इथं ऍडमिट करा. म्हणून ते बेवडं ऍडमिट केलं. कुठं? माझ्या शेजारच्या खाटाव. संताचे संगती मनोमार्ग गती. ते पोरग कुठं ऍडमिट केलं ते बेवडं? माझ्या शेजारी. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले. आणि 4 दिवसानंतर त्याचे मित्र त्याला भेटायला आले. कोणाला? त्या पोराला. म्हणले, बंड्या कस काय? कशाचं काय आणि कशाचं काय? म्हणजे घासा कोरडा आहे. नाहीच म्हणला. अरे तुला डॉक्टर नाही सांगितलंय ना, मेला तरी चालेल म्हणला, पण आज पाहिजेच म्हणला. मित्र म्हणले, काळजी कशाला करतो, आम्ही आहेत ना. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखं आम्ही आहेत ना म्हणला. महाराज ते पोरं घरी गेले. त्यानं त्याचा जेवणाचा डबा घेतला. खाली 4 चपात्या, वर 4 चपात्या आणि मधात बाटली ते आणायची. बरं, जेवणाचा डबा आला की ते पोरगा खिशात घालायचा आणि संडास मध्ये जाऊन झटका मारून यायचा. शेवटी मला भगवना येतो हिताचा कळवळा, पडते हाती म्हणून हे काळा. म्हणून मी डॉक्टरला सूचना दिली. म्हणजे डॉक्टर साहेब असा असा घोटाळा व्हायला लागलाय म्हणला. दुसऱ्या दिवशी जेव्हा डबा पकडला तेव्हा त्या पोराला जो स्टॉक येण्याचा सोर्स होता तो ब्लॉक झाला. डॉक्टर याचं जेवण आलं की तपासत जा म्हणजे. मग डबा तपासायला लागले. पुन्हा 4-5 दिवस गेले. पुन्हा मित्र आले. कोणते मित्र? वनव्यामध्ये गारव्यासारखं. बड्या कस काय? मेला तरी चालेल म्हटलं, आज मात्र पाहिजेत. मित्र म्हणजे, काळजी कशाला करतो तू? तू नरकात जाऊस तर आम्ही साथ सोडित नाहीत मला, तू काळजीच नको. बरं, या बेवड्यांची डोकी बिलही चलते तू. हे पोरं खाली गेले. एक पाण्याचा नारळ घेतला, आणि त्या नारळाचं पाणी दिलं ओतून. पुढचं सांगू का घेतलं समजून तुम्ही नेमकं काय नाही. अहो, त्या नारळामध्ये तरी भरून आणली. आधी तरी त्याला टॉयलेट मध्ये जावं लागायचं, आता टेबलवर बसून काय नारळ पाणी आणि त्याच्या स्ट्रॉ टाकून पित होता. आणि माझ्याकडे बघायचं, कस काय महाराज? मला जसं व्हायचं तुझं तसं होऊ दे बा, आता काय करू. एक दिवशी त्याला चांगली चढली. कोणाला? आमच्या शेजाऱ्याला चांगली चढली. त्याला महाराज जगात देव असतो का? मग असतो तर म्हणे मला भेटल का? काय झालं ना, भेटल ना. आपिचेत सुदूराचारो भजते मामनन्य भा. मनापासून हाक मार. अति प्रीतीचा बांधला नष्ट चांडाळी रतला वैकुंठासी नेला मुखी हरिनाम म्हणता. कोण? अजामिल. चालतंय मला भेटल. पण मला का रे, तुला जर देव भेटला तू देवाला काय म्हणशील? ऐका ते बेवडं काय म्हटलं. म्हणे, महाराज देवाला मी एकच म्हणेल, देवा पुढच्या जन्मात मला दात 1 दिला तरी चालेल, पण लिव्हर 32 दे. ज्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद. बाकीच्या लय ताण घेऊ नका. लय ताण घेऊन तुम्ही ऐकू लागले तर माझ्यासारखे वाळून जाताना बघा. घेण्या देण्याचे वाळून जातात. आणि लक्षात आलं. आवडी अशी असते. आवड माणसाला कंटाळा येऊ देत नाही. आवड माणसाला जीवित्वाचा विचार येऊ देत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांना ह्या काल्याची आवड असल्यामुळे लाज सोडली. लाज भय शंका दुराविला मान. तुकाराम महाराजाला या काल्याची आवड असल्यामुळे महाराजांनी
कंटाळा सोडला. हो, सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली, सांडोनी उद्वेग. तुकाराम महाराजांनी या काल्याच्या सुखा करता तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, जीवित्वाचा सुद्धा विचार केला नाही. म्हणून ह्या काल्याची आवड महाराजांना असल्यामुळे महाराज प्रतिज्ञा करतात. काय? ऐका मंडळी, लक्ष देऊन ऐका. ज्या पदाचं काहीच खरं नाही त्या पदाकरता माणसं घसा बसला तरी आरडू आरडू म्हणतात, मी पुन्हा येईन म्हणतात का नाही? मग अशा अविनाशी काल्या करता माझ्या तुकोबराने का म्हणू नये? प्रतिज्ञा करताय, उपजोनिया पुढती येऊ आम्ही पुन्हा येणार. कशा करता येणार? काला खाऊ दही भात. तो काला कोणता? आपली प्रस्तावनेत निर्णय झालेला आहे, हरिनामाचा खिचडी काला. या करता महाराज म्हणतात आम्ही पुन्हा येणार. आपण तुकाराम महाराजाला काही सल्ले देऊ. पहिला सल्ला देऊ, महाराज तुम्ही पुन्हा येणार आहेत ना? म्हणे हो. मग आता एक करा ना महाराज, आताच जाऊ नका ना. म्हणजे कल्पना करा, पानेवाडीवाल्याने मला सांगितलं, उमेश बुवा म्हणे काय जागर काला तुम्हीच करा. जागराचं कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर संयोजक मला म्हटले चला महाराज इथं मुक्कामाची व्यवस्था केली. म्हटलं नाही नाही, मी घरी जाऊन येतो. म्हणजे कुठं? आळंदीला. म्हणजे महाराज सकाळी काल्याचं कीर्तन आहे ना, सकाळी पुन्हा येतो मी. अहो महाराज आळंदी काय जवळ नाही, अहो 300च्या जवळ किलोमीटर आहे. जायला यायला परवडतं का? नाही म्हणलं मी आता जातो आणि उद्या मी सकाळी पुन्हा येतो. तुम्ही मला शाण्यात काढाल का येड्यात काढाल? तोंडाव तरी नका काढू मागायला. हा चौबदार, ह्या शानपणा नाही ना. आता जायचं आणि पुन्हा सकाळी यायचं. त्याच्यापेक्षा महाराज जे करा, रातची रात इथंच राहा, उद्या काला करून जा. तसं तुकाराम महाराज म्हटले आम्ही पुन्हा जन्माला येणार काला खाण्याकरता. म्हणजे महाराज आता मृत्यूचं दुःख भोगायचं आणि पुन्हा गर्भवासाचं दुःख भोगायचं. एरवी मरणाहुनी तिख असे काही. जगात मृत्यूसारखं दुःख जगात कोणतं आहे का? कोणतंच नाही. म्हणून महाराज आता मृत्यूचं दुःख आणि पुन्हा काय सांगू, गर्भीची यातना, पुन्हा गर्भवासाचं दुःख. पण आता मृत्यूचं दुःख भोगायचं, पुन्हा गर्भवासाचं दुःख भोगायचं. मग महाराज जे करा ना, आता मरायचं आणि पुन्हा जन्माला यायचं, याच्यापेक्षा आता जाऊच नका ना. बरं माझं बोलणं योग्य आहे का अयोग्य आहे? बोला की. हा योग्य आहे का नाही? जे तुकाराम महाराज बोले ते अयोग्य आहे का नाही? हा आता माझं योग्य म्हणलं तुकाराम महाराजाचं अयोग्य झालं का नाही? बरं जाऊ द्या. बरं तुकाराम महाराजाचं बोलणं योग्य आहे का? लवकर बोला, वेळ कमी. तुकाराम महाराजाचं बोलणं योग्य आहे का? उत्तर दिल्याशिवाय पुढे जात नसतो आपण. काहीतरी एका निर्णय पाहिजे. एक तर मुंबईत पाहिजे, नाही तर गुवाहाटीत पाहिजे. नेमकं सांगा तुमचं काय. बरं तुकाराम महाराजाचं बोलणं योग्य का अयोग्य? म्हणजे
म्हणजे तुम्हाला माहित नाही तुकाराम महाराज योग्य बोलतात ते? योग्य, अगदी बरोबर. म्हणजे तुकाराम महाराज बोलले ते योग्य, मी बोललो ते अयोग्य. ऐकलं का? मी बोलतो तेही योग्य आणि ते बोलले ते योग्य. म्हणजे मी बोललो तेही खरंय, तुकाराम महाराज बोलले तेही खरंय. तुम्हाला खरं सांगू का? हेच खरंय. फक्त आता संगती आपल्याला लावायची. का हो महाराज? आता मृत्यूचं दुःख, पुन्हा गर्भवासाचं दुःख भोगण्यापेक्षा आता जाऊच नका ना. तुकाराम महाराज म्हणले नाही, आता जाणारच आणि पुन्हा येणारच. का बरं? महाराज म्हटले माणसानं ज्या गावात राहतो त्या गावाचे नियम पाळावे लागतात. आपण सगळे मनोराजा एक देहपुरी, या देहपुरीमध्ये राहतो आणि या मृत्यू लोकाची या देहपुरीचे 3 नियम निळोबाऱ्याने एका गवळणीमध्ये सांगितले. पहिला नियम आहे येणे एकले हो जाणे ही शेवटी. पहिला नियम काय? इथं एकट्यालाच यावं लागतं आणि एकट्यालाच जावं लागतं. दुसरा नियम काय? येथे राहण्याची नाही कल्पकोटी. इथं कायम राहता येत नाही. दुसरा नियम. आणि जोडीले धन तेही नचले लक्ष कोटी. म्हणजे कमवलेलं सोबत नेता येत नाही. एकट्यालाच यावं लागतं, एकट्याला जावं लागतं. 2 आणि इथं कायम राहता येत नाही. 3. हे 3 नियम या मृत्यू लोकाचे आहेत. हे नियम माझ्या करतायत का तुमच्या करतायत का आपल्या सगळ्यांकरतायत? सगळ्यांकरता नियम आहे. पण महाराज म्हणले आम्ही आलोय ना, इथलचा नियम आहे, इथं कायम राहता येत नाही, पण आता जाणारच आणि पुन्हा येणारच. महाराज आमचा दुसरा सल्ला आहे तुम्हाला. काय सल्ला आहे? आता तुम्ही जाणारच आणि पुन्हा येणारच, पण कशा करता? काला खाऊ दही भात. मग एक करा ना म्हणे महाराज. काय? काला दही भात खाण्याकरता पुन्हा येण्याऐवजी आताच काय खायचं तो खाऊन घ्या ना. जसं काय काय भागात प्रसिद्ध आहे पहा. पुण्यामध्ये जोशाचा वडा प्रसिद्ध आहे, नाशिकला कोंडाजीचा चिवडा प्रसिद्ध आहे. आता आळंदी रिटर्न जे त्यांना लवकर कळल. गिरेची भेळ प्रसिद्ध आहे का नाही? गंगाखेडची कलम प्रसिद्ध आहे. घनसावंगीचं काय प्रसिद्ध आहे? गांजा. कोण म्हणलं? गांजा म्हणलं का कोणी? नाही ना, त्याचं कोणी काय म्हणलं? मला जरा जास्तच आहे का यायला लागले वयामानानं. आणि मग एक गिरेची भेळ खायला आळंदीला घडी घडी जायला परवडतं का विश्वंभर महाराज? नाही. मग काय करा, एकदा आळंदीला गेल्यावर काय खायची ती भेळ खाऊन घ्या, पुन्हा येण्याची वासनाच ठेवू नये. आहे का नाही? हा नियम आहे. मग महाराज तुम्ही एक करा ना, आता या मृत्यू लोकात आलाच आहे, तुम्हाला काला आवडतोच आहे, पुन्हा खाण्याकरता येण्याऐवजी तुम्ही आत्ताच या हरिभजनाचा काला काय खायचा तो खाऊन घ्या. तुकाराम महाराज म्हणजे त्यासाठी तुम्हाला एक युक्ती सांगतो आणि प्रमाण सांगतो. इतकं गोड प्रमाण आहे तुकाराम महाराजाचं बाबा, इतकं गोड आहे. लक्ष देऊन ऐका. त्या प्रमाणाचं गांभीर्य कळण्याकरता मला थोडंसं बोलावं लागेल आधी त्या संबंधानं. काय बरं? ऐका. आपल्याकडे शेतात काम करायला येणाऱ्या बाया 2 प्रकारच्या, रोजारोजी येणाऱ्या आणि गुत्त घेऊन येणाऱ्या. तुमच्याकडे काय शब्द आहे? गुत्त का उक्त? गुत्त. म्हणजे रोजारोजी येणाऱ्या काही असतात माता मावल्या आणि काही गुत्त घेऊन येतात. बरं, दोघीत फरक लय. जी बाई रोजाने येते तिचं 10 वाजता उरकतच नाही. गुत्त घेतल्यावर 7लाच उरकत. बरं, जी रोजाने येते तिला घडी घडी तहान लागते. द्या पाणी. हा ना पाणी. आम्ही बी रोजानच आहे ना. मी कुठं गुत्त घेतलंय? जी रोजानं येते तिला घडी घडी तहान लागते. सगळ्या माझ्या माया बहिणी आहेत बरं, पण वस्तुस्थिती आहे. बरं, घडी घडी तहान लागते तेवढ्याच वेळा बाथरूम. आणि एकदा गुत्त घेतलं की तहान हरपली भूक. नाटवे घरदार तहान हरपली भूक. पर हे खरंय का खोटे? खोटं बोलाय आलोच नाही, हे खरंच. आता ऐका बरं, लक्ष देऊन ऐका. लयच गोड युक्ती आहे आणि महाराजाचं प्रमाण आहे त्याला. अशा रोजानं बाया आल्या होत्या, बाया खुरपीत होत्या आणि शेतमालक मागं उभा होता. तो म्हणायचा, हात उचला, कडला लागलं पाहिजे. हात उचला, कडला लागलं पाहिजे. त्या ऐकून ऐकून बाया कंटाळल्या. त्या बायाची जी मुकदमीन होती
त्या बाया म्हणले आका काय ग म्हणे दादा पा आम्ही का बसलोय का काय हात उचला कडल लावा ह्याच कडल लागण्याचं रान आहे का मग जरा मुकदमीन उभी राहिली म्हणले ओ मालक म्हणले हा काय लावलं हात उचला कडल लावा कडल लावा ती एवढ्या वजनात का बोलली कारण त्या मुकदमीन बाईकडून ह्या मालकानं व्याजानं पैसे आणले होते ह्या शेत मालकानं कोणाकोण व्याजानं पैसे आणले होते हा म्हणजे बायाच्या टोळीची मुकदमी तिच्याकडून व्याजानं पैसे आणले होते काय मालक म्हणले मगापासून पाहते हात उचला कडल लागलं पाहिजे हे तुम्ही इकडे ऐका म्हणले मालक आम्ही किती पळापळ केली हे रान आज उरकणारच नाही म्हणली उद्याच्याला अख्खा दिवस लागणार आहे हे रान आज उरकत नाही याला उद्याचा अख्खा दिवस लागणार आहे आम्ही तुकाराम महाराजाला म्हटलं हरिभजनाचा काला आता काय खायचा तो खाऊन घ्या पुन्हा यायची अपेक्षा ठेवूच नका तर तुकाराम महाराज म्हणले हा जन्म हा काला खाण्याकरता पुरणारच नाही पण आम्हाला पुन्हा यायचं हे माझ्या पदरचं नाही महाराजाचं प्रमाण आहे न पुरे हा जन्म हे सुख साठीता हे भजनाचं सुख भोगण्याकरता हा जन्म पुरतच नाही म्हणून आम्ही पुन्हा येणार बरं ठीक आहे महाराज आता शेवटचा चालला पटला तर घ्या नाही तो सोडून द्या तुम्ही आता जाणार कुठे भाऊ तुमचं नाव काय बाळासाहेब भाऊ गाव कोणतं खालापुरी बरोबर तुम्ही आता कीर्तनला कुठून आले घरून आले कीर्तन झाल्या कुठे जाणार आहे मला वाटलं कीर्तन ऐकून परिणाम म्हणून आळंदीला येता का काय आपलं सहज विचारलं पाहिजे काय नाही म्हणजे आले कुठून भाऊ तुम्ही बाळासाहेब भाऊ घरून जाणार कुठं घरी तसे तुकाराम महाराज आले कुठून आले घर जा वैकुंठी जाणार कुठं तो का म्हणे जाऊ वैकुंठात चालत आम्ही वैकुंठाहून आलो आणि वैकुंठात जाणार मग तुकाराम महाराज तुम्ही एक करा म्हणे काय करा वैकुंठातून आले आणि वैकुंठातच जाणार मग काला खायला इथं येण्याऐवजी तुम्ही काल्याची रेसिपी लिहून घ्या आणि तुम्ही जिथं जाणार आहेत तिथं काला करून खा परत कशाला येता बरं तुम्हाला लिहायचा कंटाळा असेल तो मोबाईल काढा युट्यूब उघडा बाजूला माईक असतो त्याला टच करा फक्त आणि म्हणा काल्याची रेसिपी सगळ्या काल्याच्या रेसिपी येतात चंद्रशेखर महाराज देगलूरकरापासून इंदुरीकरापर्यंत सगळ्या रेसिपी येतात तुम्ही तिथं काला करा तुकाराम महाराज म्हटले तुम्हाला वाटतं ते आम्हाला कळत नाही का आम्हाला कळतं आम्ही वैकुंठात काला केला असता पण काल्यात काय अडचण आहे अभंगाचं दुसरं वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही
आता वैकुंठात का आला? पण अडचण काय? वैकुंठी तो ऐशे नाही. शब्द संतांचे फार जाणीवपूर्वक आहे. वैकुंठात काहीच नाही असं नाही. वैकुंठी तो ऐशे नाही. वैकुंठात हे नाही ना. वैकुंठात एरवी सगळी सुख असते. ते वैकुंठ उपनिषद आहे 20-25 श्लोकाचं. त्या श्लोकात वैकुंठाची घरं कशी आहेत, भिंती कशा आहेत, तिथं काय काय भोग आहे याचं विस्तारानं वर्णन आहे. वैकुंठात सगळे, पण हे नाही. काय 5 स्टार हॉटेलमध्ये सगळे, पण मग सांगितल्यासारखा बाजरीच्या शिळ्या भाकरीन ठेचा नाही, त्याला काय करावं? सगळे, पण हे नाही. जसं लोक म्हणतात, महाराज आमच्याकडे लय गाणार येतो, पण असा नाही. महाराज आमच्याकडे लय वाजविणार येतो, असा नाही. तसं वैकुंठात सगळे, पण हे नाही. हे नाही म्हणजे काय नाही? कवळ काय हे काल्याचे. आपल्याकडे वेदांतात वैकुंठ शब्दाचा अर्थ केलाय स्वरूप. वैकुंठ पुरुष प्राण विगता कुंठा, हा जिथे गती कुंठून जाते त्याला म्हणतात वैकुंठ. वैकुंठ शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. वैकुंठ शब्दाचा अर्थ आहे लोकविशेष. म्हणजे भगवान विष्णू ज्या लोकात राहतो त्याला वैकुंठ असे म्हणतात. मग ऐका मंडळी, स्वरूपाच्या वैकुंठात कोणी देव नाही, कोणी भक्त नाही. देव भक्त दोन्ही एकरूप झाले. मुळीचे संचले जैसे तैसे. तिथं भक्तही नाही, देवही नाही, म्हणजे भज्यही नाही, भजकही नाही. म्हणून भजनाचं सुख स्वरूपाच्या वैकुंठात नाही. बरं, लोकविशेष वैकुंठात चतुर्भुज नर होऊन ठेले. हो, सगळेच देव आहेत, म्हणजे सगळेच भज्य आहेत. भजक कोणी नाही, भजन करणार कोणी नाही. म्हणून तिथं भजनाचं सुख नाही. पण विशेष हा लाभ संत संगे. या मृत्यू लोकामध्ये भज्य पांडुरंग आहेत, भजक ज्ञानोबा तुकोबा आहेत. म्हणून हरिनामाचं भजन गादारोळ या मृत्यू लोकात आहे. म्हणून आम्ही ते सोडणार आणि इथं येणार. वैकुंठीत व्हायचे नाही. कवळ काय हे काल्याचे. मग महाराज तुम्ही येणार, ठरलं? ठरलं. काला खाणार? हो ठरला. पण हा काला तुम्ही एकटे खाणार का? नाही. मग आम्ही काला कसा खाणार? एकामेका देवमुखी, 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 एकामेका देवमुखी. ओ सुखी घालून बरी, सुखी घालून बरी. ऐसे नाही वैकुंठीता, 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 ऐसे नाही. उपजोनिया पुढती येणार, पुढती येऊन काला करणार आणि एकटे नाही खाणार, आम्ही वाटून खाणार. पाणीवाडीकडे ऐका, तुमच्याकडे एक शब्द आहे का? अप्पलपोटा. हा, अप्पलपोटा शब्द ना तुमच्याकडे? कशा म्हणतात अप्पलपोटा? हा, अप्पलपोटा शब्द नाही तुम्ही यालाच म्हणतात का अप्पलपोटा? असं काय? जो आपल्याच पोटाची काळजी करतो तो काय आहे? अप्पलपोटा आहे. बाबा योगी अप्पलपोटा आहे, मुक्त अप्पलपोटा आहे. पण आमचे संत अप्पलपोटे नाहीत. मग काय? सेवितो हारस वाटितो अनेका, आपण जेवणी जेवविलो का, आपण तरुणी विश्वतारा. किती प्रमाण देऊ? पण आम्ही एकटे नाही खाणार, आम्ही वाटून खाणार. आणि खरं सांगू का माता मौल्यांनो, आता शब्द बाजूला घेतो, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींनो,
हो, आता तुम्ही लाडके आहेत, आम्ही त्याचा धुरा कोरलाय, आता करावं काय आता? खरं सांगा माता मौली, तुम्ही जाग्यात म्हणून तुम्हाला विचारतो. खरं सांगा, वाटून खाण्यात मजा आहे का चोरून खाण्यात मजा आहे? वाटून खाण्यात मजा. मग चोरून का बरं खात असता तुम्ही? हा, नवरा गेला राणी उच्च गावला, सासू गेली शेजारणीकडं, लेकरं गेले शाळेत, सासरा गेला पत्ते खेळाय हनुमंताच्या मंदिर, आपलं पोथी ऐकायला मारुतीच्या देवळात गेला. घरात कोणी नाही पाहिलं, 2 कांदे चिरले, एवढं बेसन पीठ टाकलं, थोडासा सोडा टाकला, वावा असा चोळून टाकला, बारीक चिरून हिरवी मिरची टाकली. अजून काय टाकायचं का? गांजा सोडून काय बी सांगा बघा मला त्याच्यावर. आणि अशी काय तयार केली? भजे. कृष्णा महाराज अशी भजे करी ती. आता माझ्याकडे बघावं लागेल, एक भाजा खातीन बघत कुणी आलं का. चोरीचा मामला आनंद नाही देत. याच्या पक्षी उलट संध्याकाळी तेवढेच भजे केले आणि वाट्याला 2च आले, तर त्याच्यात काय आनंद आहे. आणि आपल्या सप्त्याचं 111वं वर्ष आहे माता मौल्यानं. मग तुम्ही आज ठरवाच, आजपासून चोरून खायचं नाही. म्हणजे आतापर्यंत खात होते, कबूल केलं बघा यांनी. अशी गत बघा यांची, अशी स्थिती. असो, चोरून खाण्यात मजा नाही म्हणून आम्ही एकटे खाणार नाही. मग काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, काला. हे जास्त आहे का हे कमी? उन्हामुळे होते. आता मागच्या आवर्तनाला ह्यांचा नंबर झाला, आता तुझा नंबर. सगळ्यांनी वाटून खायचं, एकटे नाही खायचं. आहे का नाही? गायक असो वादक असो, आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे? वाटून खा. सगळं मला, चाल बी मला, प्रमाण बी मला, आणि पुन्हा शेवटची भैरवीचा आला बी मलाच. असं नसतं, सगळ्याला वाटून खायचं, सगळ्यांनी वाटून खायचं. थांब टाका. काला वाटो एकमेका, 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 एकमेका काला वाटो, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, एकमेका काला वाटो, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, काला वाटो, काला वाटो, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, काला वाटो, काला वाटो, काला वाटो एकमेका. वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, एकमेका काला वाटो, काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, याला वाटो, काला वाटो, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका. आम्ही काला वाटून खाणार, एकटे नाही, एकमेका देवमुखी. आणि दिल्यानंतर सुखे घालू हुंबरी, यम लब्ध्वास पुमान सिद्धो भवती, मत्तो भवती. भक्ती सुखे जे मातले, भक्ती सुख मिळालं की मग त्याच्यामध्ये उत्साह येतो. आग्रह जो मोलेमध्ये रापिये तो तिये छंदे नाचे गाये, मा ब्रह्मानंद सेविला आहे तो केविरा आहे उगला. नासक पाणी पितो सगळ्या गावात दांगडू घालतो. नाथ महाराज म्हणले मग ज्याने ब्रह्मानंद सेवन केला तो त्रैलोक्यात गोंधळ का घालणार. यल्लब्ध्वा मत्तो भवती, भक्तीची एक मस्ती असते. मग आम्ही काय करू, सुखे घालू हुंबरी, आम्ही अनेक प्रकारचे खेळ खेळणार. ऐका बरं पोरांनो, आताच्या खेळात आणि जुन्या खेळात फरक आहे. जुन्या काळातले खेळ काय होते, माणसाचा शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकास करणारे होते. आताचे खेळ काय करतात, बोटाची प्रॅक्टिस
आणि डोळ्याचा नासोडा आहे ना महाराज. काय बोट चलत चालतात ते छाडणाऱ्यांचे, आपले चलत नाहीत महाराज तेवढे. आणि डोळ्याचा नासोडा. महाराज गांभीर्यानं ऐकलं पाहिजे माता माऊल्यांनो. फार मोठं संकट आहे आपल्या देशासमोरचं. आज माझ्या समोर बसलेल्या 95% बाया, जवळजवळ 99% बाया लेकरांना शांत राहावं म्हणून मोबाईल द्यायला काम करायला लागली. मला फार मोठा डोळ्याचा डॉक्टर लहान आहे मुंबईचे, त्यांची माझी भेट झाली. त्यांनी मला देशासमोरचं संकट सांगितलं. त्यांनी सांगितलं सुंदरराव की अजून 10 वर्षानं, बाबा किती वर्षानं, 10 वर्षानं तुम्हाला बिना चष्म्याचा एकही माणूस दिसणार नाही. मग त्याचं वय काय असो, ह्या चष्म्याला एक नाव आहे 40. 40 नंतरच चष्मा लागत होता. आज 40च्या आतल्या किती पोरांना चष्मे आहेत. आणि त्याचं कारण काय, आहाराची विकृती आणि अति मोबाईलचा वापर. हे ध्यानात ठेवा. माता माऊल्यांनो, काम राहिलं तरी चालल, पोराने रडलं तरी चालल, पण पुढची पिढी आंधळी झाली ना त्याला जबाबदार तुम्ही राहाल. ध्यानात ठेवा. हो, मोबाईलचा नादच नको. मला त्याच्यातून येणारे रेडिएशन या कवळ्या नजरेला काय परिणाम करतील सांगता येत नाही. ध्यानात ठेवा. म्हणून मला हे सांगायचं होतं की आताचे खेळ पण जुने खेळ तसे नव्हते. आता मी खेळाचा प्रकार सांगतो, तुम्ही ओळखायचा. 4-5 झाडं बघायचे, एवढी काठी घ्यायची, गोल रिंगण करायचं, पाया खालून काठी फेकायची आणि बाकीच्या भराभरा झाडावर चढायचं. कोणता खेळ आहे? सूरपारंब्या. ह्या खेळाचा फायदा काय होतो, ह्या खेळानं माणूस चपळ होतो. लाघवम, चंचलता येते माणसाकडे, चपळ. बाबा वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे, माणसानं जाड असावं पण जड नसावं. माधव महाराज मगर काय म्हणायचे, माणसानं जाड असावं पण जड नसावं. महाराज काय काय माणसं जाड नाहीत पण भलते जड, त्यांचा उठतच नाही, जागचे हालतच नाहीत, नुसता ढिग वाचलेला कुठं बी बसलेला. पण ह्या खेळानं काय येते माणसाच्या अंगात, चपळता येते. आता दुसरा खेळ रे पोरो, अशा खिपऱ्यावर खिपऱ्या ठेवायच्या आणि चिंडून उडवायच्या. यानं काय होतं, माणसाची नजर पक्की होते. आता अजून खेळ, आता जो खेळाचा प्रकार सांगणार आहे त्या प्रकारातच त्याचं नाव आहे. कबड्डी 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 कबड्डी. ह्यानं काय होतं, फुफ्फुसाचा व्यायाम होतो ह्या खेळानं. ऐकलं का? अजून एक खेळ आहे, ज्याच्या हातात चेंडू पडेल त्यानं घ्यायचा, दिसल त्याला हाणायचा. धप्पा कुट्टी. ज्याच्या हातात चेंडू पडेल त्यानं घ्यायचा आणि दिसल त्याला हाणायचा. या खेळाचा फायदा काय बाबा, या खेळाचा फायदा आहे, हा खेळ खेळलेल्या माणसाच्या अंगात सहनशीलता येते. मग लग्न झाल्यावर बायकोनं बेलनं डोक्यात घालू द्या, आता तांब्या फेकून हाणू द्या, त्याला सहन करायची काय येते, ताकद येते. असे हे खेळ आहेत. विठी दांडू चेंडू लगोरी नाना बरे, विठी दांडू चेंडू लगोरी नाना बरे, खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी, यमुनेच्या तीरी गाई गोपाळ, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ गाई गोपाळ हो, गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी वना, हे गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, सवंगडी वना. मग सुके घालू हुंबरी. आम्ही असे अनेक प्रकारचे खेळ खेळणार. म्हणजे महाराज तुम्ही यायचं ठरलंय, ठरलंय. काला खाण्याकरता यायचं ठरलंय, ठरलंय.
वैकुंठ सोडून यायचं ठरलंय. बरं काला वाटून खायचा ठरलाय म्हणजे सगळं ठरलंय आमचं. हो सगळं ठरलंय. परत आम्हाला अनेक प्रकारचे खेळ खेळायचे ठरलंय. फक्त आता आम्हाला एक सांगा, हे सगळं तुम्ही काला करणार, हे खेळ खेळणार, त्याला जागा तशीच पाहिजे ना. मग तुम्ही जागा निवडली का? आम्ही उपजून कोणत्या जागेत येणार त्या जागेचा निर्देश शेवटच्या चरणात आहे. तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट,
कवळ काही कालाचे कवळ काही कालाचे कवळ काही कालाचे नवल काही कालाचे नवल काही कालाचे काही कालाचे वाळवंट म्हणजे कृतयुगात, त्रेतायुगात, द्वापार युगात यमुनेच्या वाळवंटात, तर कलियुगामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटात आम्ही अवतार घेणार. चंद्रभागा असेल, यमुना असेल, ही भक्ती आहे. आणि वाळवंट म्हणजे भक्तीचा आश्रय आहे. ज्ञानाच्या आश्रयाला काला नाही, योगाच्या आश्रयाला काला नाही, संसाराच्या आश्रयाला कालवा आहे, पण काला नाही. संसाराच्या आश्रयाला कालवा कसा आहे? नुसता कालवा आहे. तुम्हाला एका वाक्यात पटवून देतो. ज्यांचं लग्न झाले त्यांनी हातवर करा बरं. बाबा तुमच्या गावात एवढे ब्रह्मचारी, याचे 4-5 जणांचे नंबर तरी द्या. आम्हाला कळस बसवायला लय अडचण येते. तुझं नाव काय बाई? हरि ओम. ह्या सगळ्यांचे लग्न झालेत का नाही? तुझं झालंय का? नाही. हरी हरी ऐक, ह्यांचे झालेत का नाही सगळ्यांचे? हातवर केले काही नाही. का केलं नाही सांगू तुला? ह्या लग्नाला एवढे वैतागले, हातवर करायची वासनाच राहिली नाही. हरी तुझी वेळ गेली नाही, वागा सावध होईल. ऐक नाही. हरि ओम. माझ्या गाडीत जागा आहे. हरि ओम हरि ओम. बस काय अडचण. संसाराच्या आश्रयाला कालवा आहे, पण काला नाही. मग काला कुठे? भक्तीच्या आश्रयाला आहे. जी भक्ती कशी आहे? एक एक वाक्य सांगतो, वेळ संपली आपली. बरवी आहे म्हणजे सगळ्यांना सामावून घेणारी आहे, ज्याला सर्व अधिकार सेव्य म्हटलं जातं शास्त्रामध्ये. नीट आहे म्हणजे अनुष्ठानाला सुलभ आहे, आणि उत्तम आहे म्हणजे निश्चित फलापर्यंत नेणारी आहे. अशा वाळवंटात येणार, काला खाणार, सगळ्याला वाटणार. महाराज आम्हाला देणार का? तुम्हालाही काला देणार. आता 12ला 5 मिनिटं कमी आहेत. आता विठोबा रखुमाई होणार. 10 मिनिटं कृष्णाचं चरित्र सांगणार. बरोबर 12:15ला काला सगळ्यांना देणार. आणि अशा मधल्या बोळीने मी निघून जाणार. लक्षात ठेवा. सगळ्यांनी टाळी वाजून भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, देवा जगत्रय जीवा परियसी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देही प्रेम काही कळा. हे देवादी देव परमात्मा, तुमचे गुणनाम वर्णन करण्याकरता माझ्या वाणीला प्रेम द्या, अशी मागणी तो कोबारा करता देवाचे चरित्र गातात. सर्व जीवाला, सर्व देवांना, सर्व ऋषींना, मुनींना, जपीला तपीला जो राक्षसांचा त्रास होऊ लागला, त्यांना राक्षसापासून मुक्त करणारा परमात्मा कारागृहात
आणि माझे वंशी चक्रपाणी, जसा दशरथ राजा म्हणतात तसं अशी कडकडून मिठी मारली. देवकी म्हणली अहो ही मिठी मारण्याची वेळ नाही, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी. अगं पण याला लपवायचं कुठं? देवानं सांगितलं नंदाच्या घराला मजने गोकुळाला. भगवंताला वसुदेवाने उचललं, बंधन गळून पडली, ठेवी तेथे देवाजीला आणि माया घेऊन आला. तिथं देवाला ठेवलं गोकुळामध्ये आणि माया घेऊन आले. जिथं माया आहे तिथं रडापडी चालू झाली, जिथं देव आहे तिथं गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा. एक गोपी सकाळी उठली, तिनं यशोदेच्या पुढ्यात लेकरू पाहिल्याबरोबर मोठ्याने आरडायला लागली, ए गड्याची माय, ए पिंट्याची माय, अगं तुम्हाला कळालं का? अगं झालं काय? ती सांगू लागली गवळण संगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण संगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. गवळण पुत्र झाला यशोदेला. एक धावे की पुढे वाटी ताटी सुंट बडे. एक धावे की पुढे वाटी ताटी सुंट बडे. धावे की पुढे वाटी ताटी सुंट बडे. गवळण 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 संगती गवळणीला पुत्र झाला यशोदे. गवळण संगती गवळणीला पुत्र झाला यशोदे. पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. यशोदेला. अशा सगळ्या गोकुळात कळालं. सगळ्या गवळीला जेव्हा कळालं नंदाला पोरगा झाला, सगळ्या गोपिका सगळ्यात आधी त्यांनी काय केलं, लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये आलेले होते, सगळ्या ब्युटी पार्लर मध्ये गेल्या आणि आधी मेकअप करून आल्या आणि अशा नटून थटून गोपिका नंदाच्या वाड्यावर निघाल्या. कशा नटल्या ऐका आता, हे गात्यातलं नाही, मात्यातलं कुणी पाठ करायचं नाही. कशा नटल्या ऐका, हा थोडा ऐकू दादा. पातळी आली घोळदार तोड शोभे पैंजनावर. कसं जीव डोळ्यात आलाय बघा ना सगळ्याचं, जस काय ओवे असलं लय आवडतो लोकांना. त्या मावशीनं तर कानावरचा पदर माग घेतलाय. पातळी आली घोळदार तोड शोभे पैंजनावर. चोडीली आली जर काट हातात सोन्याची बोट. गळा घालून मोहनमाळ बोरमाळ पुतळ्याची माळ. गळा घालून साखळी साखळी मध्ये नादाडी. बोट भरली बिलवर शिल्वरानं, भांग भरला मोत्यानं. नाकात नत सरजाची नथीमध्ये लाल खडा. कानात शोभे जुबा गवळणीच्या, नाकामध्ये महबूबा. अशा लुटून निघाले. हे गाच्यातलं नाही पाठ करायचं नाही, नुसतं ऐकून सोडून द्यायचं. अशा नटून तटून निघाल्या. हे गोपाळ म्हणले आई आज गावात कोणाचं लग्न नाही काय नाही, तू एवढी नटली का? हे म्हणले नंदाला पोरगा झालाय. म्हणजे तुम्हाला आनंद झाला ना, आम्हाला काय सुतक पडले काय म्हणला. गोपिका पळत गेल्या यशोदेकडे आणि सगळे गोपाळ पळत गेले नंद बाबाकडे. हे बाबा ओट म्हणले पोरगा झाला म्हणे, तुला जरा शृंगार कर. आता नंद बाबाचं वय 85. हो संतांनी वर्णन केले. जेव्हा गोकुळात कृष्ण आले तर नंद बाबाचं वय किती होतं? 85 वर्षाचं वय होतं. यशोदेचं 80, बाबाचं 85 ते 90 वय होतं. बाबा म्हणले अरे मी म्हातारा आहे, म्हाताऱ्याला कुठं नटता येत असतं का? बाबा काळजी करू नको म्हणले, आम्ही सगळ्या तयारीने आलो, तू नुसता बस म्हणले. लगेच सगळे गोपाळ तयारीने आलेच होते. एका गोपाळानं खिशातली गोदरेज हेरडायची पुढे बाहेर काढली. नंद बाबाच्या दाढी आणि मिशा काळ्या कुळकुळीत केल्या. एकाने नंद बाबाच्या तोंडाला फिरून लावली. हा फेरेन लावलीच पण फिरूनच लावा लागती ना, असं म्हणलं मी. हा एकाने नंद बाबाच्या कानामध्ये अत्तराचा फाया ठेवला, गळ्यामध्ये मोत्याच्या फुलाच्या माळा घातल्या, कमरेला पिवळा पितांबर, भरजरी उपरणं, अशी पगडी बांधली, त्याच्यात मोरपीस घातला आणि असा नंद बाबाचा शृंगार केला. त्यातला एक गोपाळ थोडा आगाव होता. कृष्णा महाराज एक गोपाळ थोडा आगाव होता. तो होता नारायणगावचा. त्याची मावशी संगमनेरला दिलेली होती. त्याची आत्या जामखेडची होती. काही पाहुणे चौफुले उभी होते.
हे सगळ्याला कळत नाही, अभ्यास लोकांनाच कळतं, सामान्य लोकांना काय काही स्वारस्य नाही. असं एक आगाव गोपाळ होता. त्याने बाबाकडे निहाळून पाहिलं. मला बाबा ह्या वयात पण तू काय दिसतोस रे. मला तर एकच वाक्य आठवतं, मला पिकल्या असं त्यो म्हणला. मी काय आपलं काय दावा नाही तसा. काय शृंगार, चला म्हणे आता पोराचं तोंड पाहिला. नंदबाबा निघाले, पोराचं तोंड पाहायला निघाले. पण जिथं बायाने गराडा घातला तिथं पुरुषाला शिरकाव करणं सोपं नाही. आता ह्या कोपऱ्यातली माणसं बसले, जीव मुठीत घेऊन बसलेत माता मौल्याला. सगळं तुमचंच रान आखलंय, तुम्ही चौकून. पण तेथे तुका तेथे वारी, एक आडून दुसरी. तुकाराम महाराजांनी गोपिका बाजूला केल्या. आणि नंदबाबा सावध. आता नंदबाबा कृष्णाचं तोंड पाहणार तेवढ्यात एका गोपाळानं आगावपणा केला, ताकाचा डेरा आणला आणि नंदबाबाच्या डोक्यावर पाडला. नंदबाबा चिडले. काय चिडले? कारण गोदरेज हेरडा अजून वाळलेलं नव्हतं. सारा शृंगार चौपट करते. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लय सामाजिक गोड विचार आहे. सगळा कार्यक्रम आनंदाचा असला आणि एक जर चिडलं तो कार्यक्रम आनंद देत नाही. आहे ना माता मौल्यानो? तुम्ही सकाळी 4ला उठल्या, घर आवरलं, पुरणाच्या पोळ्या, सगळा स्वयंपाक 11 वाजता केला, सगळं तयार केलं, देवाला नैवेद्य दाखवला. आणि आता माणसं जेवायला बसणार तेवढ्या डुचकी आपलं सासूबाई रुसून बसल्या. सण आनंद देतो काय? नाही. एक जरी रुसलं आनंद देत नाही. म्हणून ऐका, गावचा सप्ताह आहे, गावचा कार्यक्रम आहे. एखाद्याचा अपमान जरी झाला त्याने तो गिळला पाहिजे. सप्ताह झाल्यावर काट्या घेऊन मारामाऱ्या करा. पण तुमच्या एकाच्या रुसण्याने अख्ख्या गावाच्या आनंदावर विरजन पडतं, ध्यानात ठेवा. सगळं आनंदाचं वातावरण. बाबा ते नंद बाबा चिडले. आता सावरलं पाहिजे. म्हातारी पुढे आली. ए बाबा, काय झालं चिडायला तुला? तू कम आडायला लागली म्हणे म्हातारी. म्हणजे तुला अक्कल आहे का? काय चिडायला काय झालं तुला? अगं बघ ना, मला एवढा सुंदर शृंगार केला आणि ह्या पोरानं ताकाचा डेरा फोडला. बरोबर केलं त्याने. म्हणजे एक तुला पोरगा उशिरा झालंय. अरे आपण गवळ्याची माणसं. आपल्या समाजात दया दुधाना आंघोळ केल्याशिवाय पोराचं तोंड बघायचं नसतं. असं बी असतं काय? मला मग आणा रे आणा. मग काय, गोकुळातले दह्याचे डेरे आणले, दुधाचे, तुपाचे, लोण्याचे, साखरेचे फोडाव नाही आणले, फक्त फोडले नाही अजून. ते लगेच फोडून टाकले शुभम. आनंदाचा वाडा क्षीराचा समुद्र झाला. आनंद द्विगुणित होण्याकरता तेवढ्यात एक म्हातारी पुढे आली. ए बाबा म्हणली, वय झालं पण सोय नाही आली म्हणले तुला? तुझं पहिला पोरगा ना? हो. अरे पहिल्या पोराचं तोंड पाहताना बापानं थोडं नाचायचं असतं. नाचायचं म्हणल्या बरोबर पोरं म्हणले झिंग झिंग झिंगाट. तसलं हलकट नाही नाचायचं म्हणले. मग सुंदर 2 मृदंगाचार्य बोलवले. मस्त फुगडीला लावता तसा त्रितालाचा फुगडीचा ठेका लावला आणि नंद बाबांनी नाचायला सुरुवात केली. 2 मिनिटासाठी सगळ्यांनी विसरायचंय की आम्ही पानेवाडीत आहोत. सगळ्यांनी भावना करायची की आम्ही सगळे गोकुळात आहोत. सगळ्यांनी टाळी वाजून नंद बाबाला साथ द्यायची. टाळी जोरात. नंद बाबा नाचायला. नंद बाबाचा नाच पाहून शिवसमाधी भूल गए ऋषी मुनी कीर्तन. शिवजी समाधी विसरले. शिवजी नाचायला लागले. ब्रह्मदेव नाचायला लागले. धातू मूर्त्या नाचू लागल्या परिवारे सहित. सगळे नाचायला लागले आणि सगळं गोकुळ आनंदामध्ये भगवंताचा जन्मोत्सव साजरा करते. हातवर टाळी, हातवर पुरुष मंडळी टाळी अशी नाचायला सुरुवात केली. सगळे नाचतात. पण गोपाळांना सवय लागली धिंगाणा नाचायची. त्यांनी पक्वाजाला खुणवलं, थोडी लय वाढवा. सगळे नाचायला लागले. खाली
शेष नाचतोय, त्रैलोक्यातले देव नाचतायत, अप्सरा गण गंधर्व सगळे नाचायला लागले. पार दुपारचे 3 वाजले तरी नाचणं चालू. पण खेळामध्ये असा रंग आला, लगेच गुणावलं, अजून लय वाढवा. नंदगर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. नंदगर आनंद जय कन्हैया लाल की. नंदगर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. अजून लय वाढवा. नंदगर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. नंदगर आनंद भयो, जय कन्हैया असे सगळे गोपाळ दिवसभर नाचले 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 आणि संध्याकाळी जन्मोत्सव. असा जन्मोत्सव झाला. वेळ कमी असल्यामुळे भगवान लहानाचे मोठे झाले. मोठे होऊन भगवंतानं छोटे छोटे गोपाळ गोळा केले. हे बारके बारके गोपाळ पुढे या, बरं थोडेसे या 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 या, छोटे छोटे या 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 या, हा अशी या, पुढे या, बारके बारके. या बाबा तुम्ही येऊ नका, असे कवळे कवळे गोपाळ पाहिजे आपल्याला. बसा 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 बसा, पुढे बसा. चला 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 चला, वा 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 वा. जरा ज्येष्ठ थोडं माग सारखं. वा वा, ए जरा इकडं असा, बसा बसा बसा. असे भगवंतानं छोटे छोटे गोपाळ गोळा केले आणि गोपाळाला विचारलं, ए तुझं नाव काय? तुझं तुझं रे तुझं तुझं, असा पात्र परिचय करून घेतला. आणि भगवंत गोपाळाला म्हणले, का रे गोपाळांनो, गोकुळात तेवढं दैदूत तुपलोनी असताना तुमची तब्येत एवढी का खराब झाली? पार उमेश महाराजासारखे वाळून गेले तुम्ही. तुम्ही काय करावं देवा, दूध जात डेअरीला, चट्टी भाकर नेरीला, कशी तब्येत वाढायची? अरे खा जा ना. मिळत नाही. आईला मागा म्हणे, आई देत नाही. आई गोपाळांनो, आई देत नाही, आजपासून चोरून खायचं. गोपाळ म्हणले, कृष्ण आम्हाला चोऱ्या येत नाहीत. भगवान म्हणले, मी ना तुम्हाला चोऱ्या शिकवतो. आता तुम्ही सगळे गोपाळ म्हणा. तुम्ही कोण? हा, मोठ्याने बोला रे. तुम्ही कोण? थोडी ताकद लावायची अजून थोडीशी. तुम्ही कोण? गोपाळ. आणि मी तुमचा काना शोभत नाही, पण हो म्हणा आजच्या दिवस. तुम्ही कोण? मी कोण? आणि मी तुम्हाला आज काय शिकवणार आहे? चोऱ्या. तेवढ्यासाठी चालू आहे आळंद देऊन तुम्हाला चोऱ्या शिकवायसाठी. आणि भगवंतानं क्लास चालू केला. आमचे वैद्य बाबा करायचे बरं, असं वैद्य बाबा क्लास चालू केला. आता मी गोपाळानं म्हणलं की मोठ्याने हो म्हणायचं, बेंबीच्या देठापासून. गोपाळानं हो म्हणायचं रे मोठ्याने. गोपाळानं थोडी ताकद असून थोडीशी. गोपाळानं चोरीचा पहिला नियम, चोरीला जाताना ढिल्ले कपडे घालून. असं आहे का? आता जाग आली वय रे तुला? गोपाळांनो, चोरीचा पहिला नियम, चोरीला जाताना ढिल्ले कपडे घालून जायचं नाही. नाही तर चोरीला निघाला धोतर नेसून आणि पळता पळता काय गुतलं तर. विश्वंभर महाराज, धोत्र नेसून चोऱ्या करणं लय अवघड आहे. ज्याला जमलं त्याला जमू झाली, सगळ्याला वेगळे वळण लावून मला अडचणीत आणू नका. गोपाळांनो, बॅटरी उतरू द्यायची नाही रे 2 मिनिटासाठी. आता गोपाळांनो, चोरीचा दुसरा नियम, चोरीला जाताना पांढरे कपडे घालायचे नाही, अंधारात लवकर दिसतात. जसे धोत्र नेसून चोऱ्या करणं अवघड, तसे पांढरे कपडे घालून चोऱ्या करणं लय अवघड. लक्षात आलं? बस झाला. आता गोपाळांनो, चोरीचा तिसरा नियम, चोरीला जाताना हळूहळू चालायचं. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न. किती चाल पाहिजे याला? कोणी कोणाशी न बोला, हळू हळू चाला, कोणी कोण. गोपाळांनो, आमचं काय होत तुम्ही ढिल्ले पडायचं.
चोरीचा चौथा नियम, चोरीला जाताना कोणी कोणाशी बोलायचं नाही. गोपाळांनो, चोरीचा पाचवा नियम, चोरीला जाताना असं तुट्ट घर बघायचं. घर पाहुणी एकांताची, गावठाणाचं बघायचं. गोपाळांनो, चोरीला जाताना एकांतातलं घर पाहिजे. म्या कशी पाहिले 2 घर आहे का ना एकांतातले. कुठे गेली याची मला. म्या कसे असे तुट्ट घर बघितलं का नाही, असे बघायचे. असे कोणते गावठाणाचे बघायचे. गोपाळांनो, सगळ्यात महत्वाचा नियम, चोरीला जाताना ज्या घरात माल आहे त्याच घरात जायचं. नवविधान नवनीताचे. नाहीतर जाताल इंदिरा आवास मध्ये, तिथं अन्न सुरक्षेचे गहू, उज्ज्वलाचा सिलेंडर आणि लाडक्या बहिणीचे उरलेले 220 रुपये, बाकी काय राहत नाही. गोपाळांनो, ताकद कमी पडायची, थोडीशी लावा अजून ताकद तुम्ही. गोपाळांनो, चोरीचे नियम लक्षात आले ना. चोरीला जाताना हळूहळू चालायचं असतं, लक्षात आलं. चोरीला जाताना कोणी कोणाशी बोलायचं नसतं, लक्षात आलं. चोरीला जाताना एकांतातलं घर पाहायचं असतं, लक्षात आलं. चोरीला जाताना ज्या घरात माल आहे त्याच घरात जायचं असतं, लक्षात आलं. मग आजपासून चोऱ्या करायच्या का. घेतला कार्यकर्त्यांना पाठिंबा काढून आणला आम्हाला उघड्या. आता काय करायचं. ऐका बरं मंडळी, लोक आपल्याला विचारतात सत्य करून काय होत है ना बाबा. तुम्ही एवढा सप्त्याला खर्च करता, हे सत्य करून काय होत. याच्याऐवजी जर 10 संडास बांधले असते, लोक किती हागले, आपलं लोकांची किती सोय झाली असते. किती सोय झाली असते. अगदी बरोबर. ऐका मंडळी, ह्या व्यासपीठाला सामाजिक भान असलंच पाहिजे, असलंच पाहिजे. इतिहास सांगतो आमच्या संस्थेचे, जोग महाराजाच्या संस्थेत मामासाहेब दांडेकर होऊन गेले. मामासाहेब, दुंडा महाराजाची 61 होती आणि चीन आणि भारताचं युद्ध झालं होतं. बरोबर, 62 ना रे, 1962 साली. त्याच्यानंतर सप्ताह झाला पंढरपुरात दुंडा महाराजाच्या 61चा. तर तेव्हा शासनानं जाहीर केलं बाबा की भारताची तिजोरी सध्या युद्धामुळे रिकामी झालेली आहे. ज्यांना ज्यांना काही द्यायचं असेल तर द्या. तर आमच्या जोग महाराजाच्या संस्थेतील मामासाहेबांनी त्या सप्त्यातले 15,000 रुपये शासनाला पाठवले होते. सामाजिक भान असलं पाहिजे. पण कधी जो म्हणतो ना सप्त्य करण्याच्या ऐवजी संडास झाले पाहिजे, मग त्याला म्हणायचं तुझ्या पोराचं लग्न साधं करून तू संडास का बांधित नाहीस. तेव्हा सामाजिक विचार नाही आठवत माणसांना. हो, सामाजिक भान असलं पाहिजे. ऐका, जे लोक म्हणतात ना सत्य करून काय होतं, मला त्यांना सांगायचं ह्या पोराची माझी ओळख आहे का. काय आम्ही रंगीत तालीम घेतली, कधी हो म्हणायचं कधी नाही म्हणायचं नाही. पण चोऱ्या करायच्या का म्हटलं बरोबर नाही म्हटले, याचं एक कारण आहे ह्या सप्त्याचा परिणाम आहे. ह्या पिढीमध्ये संस्काराचं बीजावरोपण होतं आणि त्याने हे विचार येतात. पण ते गोपाळ हो म्हणले. अनेक गोकुळामध्ये चोऱ्या केल्या, खोड्या केल्या, गवळणी त्रस्त झाल्या. यशोदेला गाराने सांगू लागल्या. एक म्हणले काय सांगू यशोदे, काय सांगू. आणि काय झालं ग, काय सांगू म्हणे तुझं पोरग आलं म्हणली. आणि तुला सांगते माझ्या पोरीला एक तर मंगळ म्हणली, सोयरी जुळता जुळना. पण मधला टग्या लय हुशार, आमच्या मंगळीला त्यांनी मंगळ्या शोधून आणलं. असे मधले टके हुशार असतात, अशा जोड्या लावतात. गोपाळांनो, गोपाळांनो, मधले टके लय हुशार असतात, अशा जोड्या लावतात. लंगडीला लांगडा, डुचकीला डुचका. गोपाळांनो तुम्ही साथ द्या. आता मास्तरनीला मोठ्याने, मास्तरनीला मास्तर, अगदी बरोबर. वकील नीला वकील, महाराज नीला. हे मधले टके लय जोड्या गोड लावतात. महाराज नीला महाराज. एक राहिलं रे, डॉक्टर नीला, नर्सला. हे पोरग म्हणते नरसाळ, काय हुशार झाले बापू. नर्सला नरसाळ म्हणे. आता काय कमाल झाले पोरांची. असो. आणि माझ्या पोरीनं 8 पानाची सुंदर रांगोळ काढली, अष्टदळ काढली अंगणी, वरी मुते चक्र पाणी. पण यशोदेला खरं वाटत नाही. भगवान म्हणले पुढे बहुत करणे आहे. एक दिवशी भगवंतानं घरात कोडी केली. यशोदेच्या लक्षात आलं. यशोदा म्हणले कृष्णा उद्यापासून वनात जायचं, गावात राहायचं नाही. भगवान म्हणले आमचे कार्यकर्ते असले कुठेही जाऊ. भगवंताने आवाज दिला, गोपाळांनो
सगळ्या गोपाळा मागचे बी आता गोपाळांनो तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल नाचया तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल नाचया तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल नाचया गोपाल या तुम्ही गोपाल या रानात या तुम्ही रानात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या गाया घेऊन सारे गोपाल रानात तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात सगळे गोपाळ रानात येऊन अनेक प्रकारचे खेळ खेळे खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख तो का म्हणे आता खेळ मोडावा परता सगळ्यांच्या शुद्र एका जागी केल्या त्याचा काला केला सगळे गोपाळ कमळाच्या आकाराने बसवले तेवढे परमात्मा उभे राहिले बोटामध्ये लोणच्याच्या पुढे घेतल्या उजव्या हातात प्रसादाचा कवळ घेतला सगळ्या गोपाळांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं सगळ्यांनी इकडे बघा शिवाजी महाराजाच्या पुतळ्याजवळचे इकडे बघा इकडचे सगळे इकडे बघा देवाने सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं सगळ्यांच्या मुखावर नर्म हास्य निर्माण केलं हसा थोडं बाबा तुम्ही दोघच राहिले बरं सगळं गाव हसले बघा आता हसा राव थोडस बाबा तुम्ही ते करा उपकार एवढे हसले बाबा बी हसले बघा एक नंबर लय गोड हसले बघा बाबा असं सगळ्याच्या मुखावर हास्य निर्माण केलं आणि परमात्म्याने सगळ्यांना गोपाळकाला वाटला त्याचं वर्णन भगवान शुकदेव करतात बेब्रद्वेनम जठर पटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पाने मसृण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्म विस्वैः स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भोग बाल केले गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदास माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदास ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली माऊली गोपाळांनो पटकन उभा राहा पुढचे गोपाळ पटकन उभा राहा उभा राहा पटपट पटपट उभा राहा आणि तुम्ही आपापल्या जागेवर जा बरं आता जा हा ते कुणालाही धिंगाणा घालणार आहे आधी सावध असो सर्व ग्रामस्थ मंडळी पानेवाडी यांनी मोठ्या निष्ठेने ऐकलं का मंडळी एवढं चांगलं कार्य एवढ्या चांगल्या पद्धतीने 111 वर्ष टिकवणं सामान्य गोष्ट नाही आपण शताब्दी ओलांडून शताब्दीच्या पुढच्या तपाला सुरुवात केलेली आहे म्हणून माझ्या एकट्याच्या टाळ्या कमी पडतील तुमच्याकरता तुम्हीच एकदा जोऱ्यात टाळ्या वाजवा म्हणून तुमच्या कार्याला तुमच्या निष्ठेला शतशः नमन करतो हे कार्य करत असताना सर्वांगाने लागणारी मदत सर्व ग्रामस्थ मंडळी करतात मग कीर्तनाचं सौजन्य असेल वर्गणी असेल अन्नदान असेल आणि तुम्ही 111 वर्ष हे कार्य एवढ्या दातृत्वातून चालवलं प्रभूचरणी प्रार्थना करेन की आपलं हे कार्य असंच परमार्थाचं चालत राहावं अशी प्रार्थना करून थांबतो मला या उत्सवात येऊन एक आनंद लय वाटला मला आवडलेली सगळ्यात जास्त गोष्ट तसं सगळंच गोड आहे बरं बाबा पण एक जास्त आवडली गोष्ट काय मी शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापाशी आल्यापासून नवे गावात प्रवेश केल्यापासून इथं परमार्थामध्ये तरुणांची उपस्थिती खूप चांगली आहे मला लय आवडते नाही तर गावोगावी आमच्या नशिबाला एक तर फाटक्या नोटा नाही तो खुर्दा रोकड मालच नाही आमच्या नशिबाला पण इथं तरुण पोरांची काय आहे उपस्थिती आहे काय मंडळी सांगू का ह्या तरुणाशिवाय सप्त होणं सोपं नाही पंक्ती घालणारे घालतील आणि वाढायला पोरच नसले तर हा आपल्या कमरा खातात का दमा 4 पात्र वाढूच तर हे तरुण पोर पण होतात का नाही पण ते तुमचं काय म्हणणं आहे सगळे आपले तरुण पोर एकही तरुण पोरगा पहिल्या पंक्तीला बसत नाही आणि बसले बी नाही पाहिजे कारण शास्त्र असे पोर जो तरुण पोरगा पहिल्या पंक्तीला बसतो त्याचं लग्न लवकर जमत नाही असं शास्त्र आहे
की जो तरुण पोरगा पहिल्या पंक्तीला बसतो त्याचं लग्न जमत नाही. मला लई पहिल्या पंक्तीला बसायचा नाद होता. असो या तरुण आल्यापासून तरुणाचा उत्साह आहे. आणि एक दिसून आलं, पूज्यपाद प्रातस्मरणीय राजकारणातले जरी असले तर राजकारणातील ऋषी जीवन म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी म्हटले होते, ज्या गावातला तरुण संस्कारक्षम आहे त्याच गावाचं भविष्य चांगलं आहे. हो. आणि अजून कसं आहे, हे तरुण का बरं धावपळ करायला पोरांना आवडते? म्हातारे करू देतात म्हणून. नाही तर गावोगावी असं असतं, महाराज म्हातारे पोरांना पुढे येऊ देत नाही. पण गावात विशेष आहे. म्हणजे हा सप्ताह एवढा चांगला झाला त्याला दोन कारण आहेत. इथलचे पोरं उर्मट नाहीत आणि इथलचे म्हातारे कर्मट नाहीत म्हणून हे कार्य घडलं, ध्यानात ठेवा. म्हणून असं हे जे आपलं कार्य आहे म्हणजे नेतृत्व ज्येष्ठांचं आणि कर्तृत्व तरुणांचं एका जागी आलं, त्याचा मिलाप झाला, हे कार्य दिसत असतं. असाच तुमचा मिलाप होत राहावा, असंच आपल्या गावातलं कार्य होत राहावं अशी सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. देवानं तशी बुद्धी द्यावी अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी अभिवादन करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ही सेवा पूर्णत्वाकडे जात असताना मी सुरुवातीलाच बोललो की सुंदर गुणीजन महाराज मंडळी आहेत, अत्यंत गोड. माफी मागतो, माझ्या बुद्धीत एक दोष आहे, मला लवकर नावं ध्यानात राहत नाहीत. आता महाराजांनी आम्ही 1-2 कीर्तन महाराजांनी वाजवले, पण आता माझ्या डोक्यात नावच ध्यानात राहत नाही. हा माझा दोष आहे. आमच्या वडिलांना जर आत्ताच जाऊन तुम्ही विचारलं तुमच्या नातवाचं नाव काय, तर माझ्या वडिलाला सांगता येत नाही. आणि बापाची परंपरा चालवतो बघा मी. काय माझ्या वडिलांची इतके वेळा भेटलेला माणूस असतो, बरं नाव माहितही असतं पण ते लक्षातच येत नाही. म्हणून माझ्या नाव ध्यानात राहत नाही म्हणून मी लग्न सुद्धा केलं नाही बघा. समजा उद्या कोणी म्हणलं लग्न करा, नाव घ्या, तर कोणाचं घ्या, ध्यानातच राहत नाही यार. बरं अंतःकरणात कोणाविषयी अवमान आहे, काय फुगिरी आहे, असं काही नाही बाबा. देवा शपथ सांगतो, पांडुरंगाला स्मरून सांगतो, सगळ्याविषयी प्रेम आहे, सगळ्याविषयी आदर आहे. म्हणून मला सांभाळून घ्यावं अशी विनंती करतो. सुंदर मृदंगाचार्य आहेत, गायनाचार्य तर विचारूच नका, एवढे गोड गाणार आहेत. हो, माझ्यासारख्याला त्यांनी सांभाळून घेतलं, त्याबद्दल त्यांच्याकरता टाळ्या वाजवा एकदा. कारण त्यांचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग, कुठं स्पीड ब्रेकर नाही. आणि आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. त्याला किती स्पीड ब्रेकर किती खाचन खळगे याचं काही माप नाही. म्हणून पुन्हा एकदा या सर्व गायक भजनी मंडळीच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करतो. किरण महाराज असतील, कृष्णा महाराज असतील, सगळीच महाराज मंडळी. त्याचप्रमाणे मृदंगाची साथ करण्याकरता एवढी गोड मृदंगाचार्य आहेत आदरणीय हरिभक्तीपरायण नारायण महाराज, आदरणीय नारायण महाराज आहेत. छोटा बॉम्ब बडा धमाका असे आमचे शुभ महाराज. म्हणजे नरोडे गुरुजीकडे गोड शिक्षण त्यांचं आहे आणि छोटं वय आहे पण मृदंगाला नुसते नरमून टाकतात बघा. असे गोड पोरगा आहे. पोरगा अजून लहान आहे, थोडा मोठा होईल, दिसाय चांगला आहे. असो आदरणीय आमचे शुभम महाराज यांची साथ आहे, त्यांच्याबद्दल सद्भाव व्यक्त करतो. तुमच्या गावात येण्याचा योग आदरणीय कार्तिक महाराज यांचा मोठा आग्रह झाला की बाबा एकदा तुमची सेवा आम्हाला द्या, सेवा द्या. कार्तिक महाराज महाराष्ट्रातील एक ख्यातनाम तबला वादक आहेत, सुंदर वादक आहेत, स्वभावही तेवढाच गोड आहे आणि त्यांचा आमचा स्नेह आहे. त्या स्नेहापोटी ते आज येऊ शकले नाही. वर्ध्याला एक कार्यक्रम त्यांचा चालू आहे आणि वर्ध्याहून येणं जाणं शक्य नाही, म्हणून त्यांचाही आग्रह होता. त्याचप्रमाणे आपल्या भागातलं आळंदीमध्ये 4 वर्ष लावून गोड अभ्यास केला. रखमाजी महाराज नवले यांच्याकडे राहून अभ्यास केला. अत्यंत गोड गळ्याचे धनी. युट्यूबला जर तुम्ही उघडलं तर त्यांची रामकथा ऐकली की माणसाला तृप्ती होते. अशी रामानाचार्य विश्वंभर महाराज माळोदे यांचाही आग्रह ठरला. तेही आज माझ्यासोबत योगायोगाने इथं आले. आपल्याच भागातील डाकेफळ गावचे ते आहेत, सध्या आष्टीला राहतात, पण अत्यंत गोड रामायण एकदा युट्यूबला जरूर ऐका. हो, अत्यंत गोड गाणारे गोड कथाकार ते आहेत. आज माझ्यासोबत आलेले आमचे सागर महाराज खर्चे. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष झाल्यावर बाबा कीर्तनाची परीक्षा असते ना, कीर्तनाच्या परीक्षेमध्ये नंबर आलेले महाराज या वर्षी आमचे सागर महाराज, त्यांची उपस्थिती आहे. आणि आमच्या सगळ्यांचा मेळ लावणारे आमचे सिस्टीमवाले, त्यांच्याकरता टाळ्या वाजवा या. ऐकलं का? असे सिस्टीमवाले जर आम्हाला रोज भेटले ना, आमचं 5 वर्षांना आयुष्य वाढेल. काय म्हणणे महाराज? कसलंच ताण नाही, सहज जरी बोललं ते आवाज क्लिअर. नाही तर काय काय गावची सिस्टीम अशी असती ट्रॅक्टरवरच्या टेप सारखी.
ट्रॅक्टरवरच्या टेपचं वैशिष्ट्य असतं, ट्रॅक्टरवरचा टेप ड्रायव्हर सोडून सगळ्या गावाला ऐकायला येतो. ट्रॅक्टरवरचा टेप असतो ना, फक्त कोणाला ऐकू येत नाही, ड्रायव्हरला नाही, सगळं गाव झोपून ऐकत. पण आमचे सिस्टीम वाले सातवण्याचे काकडे कंडारी अर्जुन भाई आमचे अर्जुन भाई आहेत, बंधू दोघं भाऊ आहेत, आशिष गुन्ह्या गोविंदान राहा शेवटपर्यंत. जरी लग्न झालं आपलं नंतर सुद्धा असं मला म्हणायचं, बाकी काही नाही. अत्यंत आमचे अर्जुन भाई आणि त्याचं नाव घ्या शुभम भैया, हे दोघंही महाराज कमी वयात, पोरांचं वय काय वय किती वय, पण एवढ्या कमी वयात आज महाराष्ट्रातल्या गुणीजनांना विचारलं टॉप 10 सिस्टीम महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या आहेत, तर ह्या पोरांचं नाव घेतल्याशिवाय यादी पूर्ण होत नाही. अशी आमची दोन्ही मुलं, त्यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो. तुम्ही देवरूप श्रोते, तुमचे आभार मानतो. मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी, तुमचे आभार मानतो. आणि तुम्हाला एकच विनंती करतो, महिन्याला 1,500 रुपये भेटणार आहेत, त्या 1,500चं काय करायचं ठरवलंय तुम्ही? एक करत जा, महिन्यातला 1 हप्ता समाजाला देत जा आणि 1 हप्ता धर्माला देत जा. 10 हप्ते तुम्हाला ठेवायचे. पानेवाडीच्या 200 बहिणी, किती 100 जाऊ द्या, 100 बहिणी जर एका जागी आल्या ना महाराज, तर 1.5 लाख रुपये होतील बाबा एका महिन्याची. किती? 1.5 लाख. तुम्ही 1.5 लाखाच्या वह्या घ्या, पुस्तके घ्या, गोरगरिबाला गोळ्या औषध वाटा. आणि दुसरे 1.5 लाख रुपये गावात सप्ताह आहे ना, सप्त्याला द्या. महाराज आम्हाला सप्त्याला द्यायचे नाही, एखाद्या गोशाळेला द्या. महाराज आम्हाला गोशाळेला द्यायचे नाही, मंदिराचं काम चालू असेल तिथं द्या. महाराज आम्हाला मंदिराला द्यायचे नाही, मग कीर्तन झालं मी थांबवतो, मग करता काय आता? मलाही देऊ नका, पण धर्मा करता खर्च करा. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही जर हे 2 हप्त्याचा दान धर्म केला नाही तर माझा शाप लागल तुम्हाला. मै वाणीले कठीण आहे. आणि माझा शाप काय? तुम्ही जर असा दान धर्म केला नाही, माझा शाप काय? योजनाच बंद पडेल बघा, ध्यानात ठेवा तुम्ही सगळ्या. म्हणून अजून एक सगळ्या लोकांना विनंती करतो, आणि याला बी कटाळा आला वाटतं. चला, सगळ्यांना विनंती करतो, येणाऱ्या 20 तारखेला, आज किती आहे? 16, 17, 18, 19 आणि 20, येणाऱ्या 20 तारखेला कोणाला सोन्याचं दान करता येणार नाही, कोणाला द्रव्याचं दान करता येणार नाही, कोणाला पैशाचं दान करता येणार नाही, पण मतदान ज्यांचं वय 18 आहे त्या सगळ्यांना करता येणार आहे. म्हणून पानेवाडीतलं मतदान 100% झालं पाहिजे. सगळ्यांनी बाहेर या त्या दिवशी, सगळ्यांनी मतदान करा. तुम्हाला महाराज कोणाला करा, कोणाला करा, तर उत्तर एक आहे माझ्याकडे. मतदान करताना पक्ष पाहू नका, मतदान करताना जात पाहू नका, मतदान करताना आपल्या परिसराचा विकास पहा, आपल्या देव देश धर्माचा विकास पहा. मग कोणालाही द्या, कोणाला द्या. मी कोण्या प्रचाराचा भुकणारा कुत्रा नाहीये, कोणाचा प्रचार करायला आलेलो नाही. फक्त एक आहे, मतदान करा, देशाला करा, धर्माला करा, आपल्या भागातल्या विकासाला करा. तुम्हाला वाटेल ना आमका व्यक्ती आमच्या भागाचा विकास करू शकतो, मग तो कोणीही पक्षाचा असो, कोणीही असो, त्याला मतदान करा. मग सगळ्यात महत्वाचं मतदान करा. 100% झालं पाहिजे मतदान पानेवाडीचं. तुम्हाला वाटलं एकही कॅन्डिडेट आमच्या मनासारखा नाही, नोटा दाबा. फक्त नोटा घेऊन हलकटाला निवडून देऊ नका, योग्य माणसाला निवडून द्या. कारण आपला एक मत जर चुकीचं पडलं तर आपल्याला पुन्हा 5 वर्ष अडचणीत यावं लागणार आहे. म्हणून ऐका, ध्यानात ठेवा, कोण्याही पक्षाला करा, जी व्यक्ती योग्य वाटते अशी योग्य व्यक्ती निवडा आणि त्या व्यक्तीला मतदान करा. पण माझी कळकळून पुन्हा एकदा विनंती आहे की मतदान करा. आता माझी अडचण कशी सांगतो. 19ला माझं कीर्तन आहे पुण्याला. कुठं कीर्तन आहे? पुण्याला. आणि 20ला संध्याकाळी माझं कीर्तन आहे धुळ्याच्या पुढं शिरपूरला. कुठे? शिरपूरला. आणि माझं मतदान आहे परभणी जिल्ह्यात मानवतला. अशी अडचण आहे. पण तरी काय मतदानवाला मला काय पाकिट देणार नाही. तरी मी पुण्याहून गावाकडे जाणार, मतदान करणार आणि मग त्या धुळ्याच्या कीर्तनाला जाणार. पण मतदान करणार, आम्ही करणार, तुम्ही करा, एवढी विनंती करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानून आता क्रम असा राहील, इथं जय विठ्ठल भजन होईल, प्रसादाचा अभंग होईल, प्रसाद वाटला जाईल
आणि मला मधातून जायला जागा करा. हा, मला निघावं लागणार आहे. आणि मला नाशिक आणि मुंबईच्या मधात इगतपुरी आहे, तिथं कीर्तन संध्याकाळी 7 ते 9 गाठायचं आहे. प्रवासाची अडचण आहे म्हणून सगळ्यांचं दर्शन इथूनच घेतो. सगळ्यांनी आशीर्वाद द्या, फक्त जागा करा. कारण माझा जर पाय घसरला आणि मी जर पडलो म्हणजे मला त्रास होईल असं मला म्हणायचं होतं. जागा करा. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानून विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय